नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पंचांग बघायला शिकलात ना? मजेशीर आहे की नाही गोष्ट? तुम्हाला माहिती नव्हतं ना कसं वाचायचं? मी शिकवलंय तुम्हाला ते. आता आपण काय बघूया, सोलापूरचं हे पंचांग आहे ना. समजा तुमची एक मैत्रीण आहे आणि ती सोलापूरला, तिला मुलगा झाला आहे. तिने तुम्हाला विचारलं की माझ्या मुलाची रास आणि नक्षत्र कुठलं? एका मिनिटात सांगता येतं आपल्याला पंचांगात बघून. हे पंचांग सोलापूरचंच आहे. आपली 26 मे तारीख काढा परत, पान नंबर 36 वरची. आणि समजा त्या मुलाचा जन्म आज सकाळी 8:05 झाला आहे, असा तिचा तुम्हाला फोन आला. आता 26 तारखेचं पंचांग तुम्ही वाचलंय पूर्ण, तर एकादशीला जन्म झाला, तिथी आपल्याला कळली मंगळवारी. आणि नक्षत्र कुठलं आहे, तर त्या दिवशीचं हस्त नक्षत्र आजचं हे उद्या पहाटेपर्यंत आहे, म्हणजे त्याचा हस्त नक्षत्रात जन्म झाला आहे, नक्की झालं. आता सिद्धी योगात झाला, वणिजकरण झालं, कारण 5:43च्या आधी झाला, त्यामुळे हे सगळं आपल्याला माहिती झालं. कन्या राशीमध्ये जन्म झाला, त्याचं नक्षत्र कुठलं आलं हे इथं दिसतं सगळं. आता इथे हे जे हस्त नक्षत्र आहे हे अहोरात्र आहे, आज पूर्ण 24 तास तेच नक्षत्र आहे. या 36 पानावर खालच्या कोपऱ्यामध्ये डाव्या बाजूला एक छोटंसं कोष्टक दिलं आहे. चंद्र नक्षत्र चरण समाप्ती भाप्र म्हणजे भारतीय प्रमाण वेळेत. कोष्टक म्हणजे टेबल. चंद्र नक्षत्र चरण समाप्ती भारतीय प्रमाण वेळेत असं एक छोटंसं टेबल दिलं. टेबल आपण मराठीकरण केलेला शब्द आहे इंग्रजी. त्याच्यासाठी आपण एक नमुना बघूया. पहिलं कृत्तिका नक्षत्र जे इथे दिलेलं आहे, याचा पहिला चरण संपला आहे 22:47 म्हणजे रात्री 10:47ला, आणि दुसरा तिथे सुरू झाला आणि तो संपला 28:2 म्हणजे पहाटे 6:02. त्यानंतर तिसरा चरण संपला 9:17 सकाळी, आणि चौथा चरण संपला दुपारी 2:32 म्हणजे 14:32. असे हे 4 चरण समाप्तीच्या ह्या वेळा आहेत. आपल्यावरती नाव काय आहे, चरण समाप्ती भारतीय प्रमाण वेळेत. या सगळ्या आपल्या ह्या पंचांगाच्या डाव्या पानावरच्या चंद्र राशी प्रवेश हा एवढा कॉलम सोडला तर सगळ्या वेळा संपलेलं दाखवत असतात. नक्षत्र संपलं, तिथी संपली, योग संपला, करण संपलं, तसं नक्षत्र चरण इथे इतकं चरण संपलं. आता आपण जाऊया हस्त नक्षत्राकडे. इथे वरून 9, 10, 11 नक्षत्र आहे हस्त. याच कॉलममध्ये ओळीनी खाली बघा, खालून 5वं हस्त नक्षत्र. याचं पहिलं चरण संपलंय सकाळी 10:33 आजच, कारण अहोरात्र आहे. दुसरं चरण संपलंय संध्याकाळी 5. आता आपल्या मैत्रिणीच्या मुलाचा जन्म झालाय सकाळी 8 वाजता ना, त्यामुळे पहिलं चरण संपायच्या आधीच झालाय. 10:33ला पहिलं चरण संपलंय, म्हणजे त्या मुलाचा जन्म झालेला आहे कन्या रास हस्त नक्षत्र प्रथम चरण. आलं की नाही लक्षात? हे का बघायचं आपण पुढचा एपिसोड करणार आहोत की आपल्याला जनन शांतीचे गोष्टी बघायच्या असतात, त्याच्यासाठी याची गरज पडते. म्हणजे आपण त्या मुलाच्या जन्माचं नक्षत्र चरण आणि रास आरामशीर काढली. इथेच पुढे योग दिलेले आहेत, करण दिलेले आहेत, तेही आपल्याला कळलं, कारण अहोरात्र एकच नक्षत्र आणि त्या सगळ्याच्या संपलेल्या वेळा दिल्या आहेत, त्याप्रमाणे सकाळी 8च्या वेळांनी आपण काढलं. मग आपण त्याच्यानंतर आपण शिकतो की कुंडलीमध्ये कुंडली काढायची कशी. पण ती जन्माच्या वेळेला काढायची गरज नाही आत्ता, कारण जन्म मुलाचा होतो त्यावेळेला काही योग किंवा करण किंवा तिथी किंवा नक्षत्र हे शांतीचं, जनन शांतीचं आहे का यासाठी. म्हणजे काय बघायचं आत्ताच बघूया. तुमच्या पंचांगाचं पान नंबर 106 काढा. चला, आपण नक्षत्र चरण ओळखला. आता आपल्याला हा नक्षत्र चरण किंवा एकूणच दिवसाची तिथी किंवा ह्या गोष्टी जनन शांतीच्या आहेत का हे बघणं भाग आहे. कारण एवढं तर लगेच बघायचं. महत्त्वाची गोष्ट अशी की जर जनन शांती असेल बाळाला तर ती पहिल्या 12 दिवसात करायची असते. म्हणून काढा पान नंबर 106 याच पंचांगाचं. 1 मिनिट थांबते. काढलत का पान नंबर 106, जे डाव्या बाजूचं पान आहे, डाव्या कॉर्नरचा पहिला पॅरेग्राफ आहे. पान नंबर 106 जिथे लिहिलं आहे त्याच्या खालीच लिहिलं आहे जनन शांतीचे तिथी नक्षत्र योगादी. योग आदी म्हणजे इत्यादी. कुठल्या कुठल्या तिथी? कृष्ण चतुर्दशी, अमावास्या, क्षयतिथी. क्षयतिथी म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलं की तिथी कधी सुरू होते, सूर्योदयाला.
कधीकधी असं होतं की एक तिथी ही सूर्योदयाच्या आधी संपते आणि दुसरी सुरू झालेली असते, त्यामुळे आपण दुसऱ्या दिवशीच्या तिथीचा आकडा घालतो. पण कधीकधी सूर्योदय होतो 6 वाजता आणि आदल्या दिवशीची तिथी संपते सकाळी 6:10. मग त्या दिवशीला आधी तिचं नाव, त्या तिथीचा नंबर येतो आणि मग पुढच्या तिथीचा पण नंबर येतो. पण पुढची तिथी मात्र दुसऱ्या दिवशी लवकर संपते, तिसऱ्या दिवशीच्या सूर्योदयाच्या आधी. मग ह्या तिथीचा क्षय होतो. अशा तिथीवर जर जन्म झाला असेल बाळाचा तर त्याला क्षय तिथी असं म्हणतात. नक्षत्र आहेत जनन शांतीची. अश्विनीची पहिली 48 मिनिटं म्हणजे मेष राशीत जन्म झाला असेल. अश्विनी नक्षत्राचे 4 चरण आहेत. याच्या पहिल्या चरणाच्या सुरुवातीपासून पहिल्या 48 मिनिटात जन्म झाला असेल तर त्याची जनन शांती आहे. पुष्य नक्षत्राच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चरणात जन्म झाला असेल. आश्लेषा नक्षत्रात जन्म झाला तर 4ही चरण. मघा नक्षत्रात जन्म झाला असेल तर फक्त पहिला चरण. उत्तरा नक्षत्रात जन्म झाला असेल तर फक्त पहिला चरण. हा उत्तराचा प्रथम चरण हा येतो सिंह राशीमध्ये, कारण उत्तराच्या 2 चरण दुसऱ्या चरणापासून कन्या रास सुरू होते. चित्राचा पूर्वार्ध, चित्रा नक्षत्र 2 राशीत विभागलं जातं. कन्या रास आणि तूळ रास, कन्येमध्ये पहिला आणि दुसऱ्या चरणाला संपला दुसरा की कन्या रास संपते आणि तिसरा आणि तिसरा सुरू झाला की तूळ रास सुरू होते. त्यामुळे कन्या राशीमधला चित्रा नक्षत्र ज्याचा पूर्वार्ध म्हणजे पहिला आणि दुसरा चरण याला शांती आहे. विशाखा नक्षत्राचा 4थ चरण. विशाखा नक्षत्र हे त्रिपाद नक्षत्र आहे गुरुचं. याचे पहिले 3 चरण येतात तूळ राशीमध्ये आणि 4थ्या चरणाला विशाखा 4थ चरणाला वृश्चिक रास सुरू होते. ह्या चरणाला शांती आहे वृश्चिकेला. ज्येष्ठा नक्षत्र मीन राशीमध्ये येतं, ते संपूर्ण जनन शांतीचं आहे. मूळ नक्षत्र धनु राशीत येतं, संपूर्ण जनन शांतीचं आहे. पूर्वाषाढा मूळ नक्षत्रात येतं, याचा फक्त 3ऱ्या चरणाला जनन शांती आहे. आणि मीनेतलं रेवती जे आहे ते संपताना रेवतीच्या 4थ चरणामधली जी शेवटची 48 मिनिट आहे, म्हणजे असं समजूया, समजा एखाद दिवशी रेवती चरण रेवती नक्षत्र हे संध्याकाळी 5 वाजता संपतं आहे, तर त्या दिवशी संध्याकाळी 4:15च्या पुढे ज्याचा जन्म झाला त्याला नक्की जनन शांती आहे रेवतीमध्ये. यानंतर दिलेले योग हे आपल्या पंचांगामध्ये आपण वाचले ओळीनी, जे आपण योग आणि कलाक मिनिटं वाचलं त्यातला वैधृती, व्यतिपात, भद्रा म्हणजे विष्टी आणि ग्रहण पर्वकाल म्हणजे जेवढा वेळ ग्रहण आहे तो काळ, हा ग्रहण पर्वकाल आपल्याला पंचांगामध्ये दिलेला असतो, आपल्या कॅलेंडरवर पण येतो. यमल म्हणजे जुळी मुलं जन्माला आली तर दोघांची जनन शांती करावी लागते. सदंत जन्म म्हणजे जन्माला येतानाच मुलाला दात असू शकतो, त्याची शांती करा. अधोमुख जन्म म्हणजे मूल पालथं जन्माला आलं, ज्याला पायाळू म्हणतात, तेव्हा. नंतर माता पिता भाऊ बहीण म्हणजे सख्खे बहीण भावंड किंवा आईवडील यांच्यापैकी कुणाचंही या मुलाच्या जन्म नक्षत्राचंच नक्षत्र असेल तर या मुलाची जन्म नक्षत्राची शांती करावी लागते, कुठल्याही नक्षत्राचं असेल तरी. 3 मुलींच्या पाठीवर मुलगा झाला किंवा 3 मुलांच्या पाठीवर मुलगी झाली, तिची जनन शांती आहे. सूर्यसंक्रमण पुण्यकाल दिलेला असतो, सूर्यसंक्रमण पुण्यकाल. दग्ध योग, यमघंट योग, मृत्यू योग यापैकी कोणतंही कारण असेल तर मुलाची जनन शांती पहिल्या 12 दिवसामध्ये बारशाच्या आत करावी असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. एवढ्या गोष्टी आपल्याला ज्या दिवशी जन्म झाला ज्या वेळेला तेवढं फक्त पंचांग बघून इतकं आपल्याला लगेच दाखवता येतं. कारण कुंडली जरी आपण काढत असलो तरी ती कुंडली मूल 15, 16, 18, 20 वर्षाचं होईपर्यंत तो संपूर्ण आई वडिलांवर अवलंबून असतो. त्यामुळे त्याच्या कुंडलीतले जनन शांतीचे योग पाहिले की मग बाकी सगळी कुंडली 8 वर्षानंतर बघितली तरी हरकत नसते. त्यामुळे इथपर्यंत कुंडलीतलं महत्त्वाचं काय हे तुम्हाला सांगितलं. आता कुंडली कशी काढायची? आपण जी कुंडली बघितली आहे जी आपली स्वतःची असते, या कुंडलीचं चित्र आपल्याला माहीत असतं. आपण जी कुंडली काढतो ती नॉर्थ इंडियन पद्धतीने काढतो, चौकोनी, आणि त्याच्यामध्ये आपण 12 स्थानं लिहितो. पण ही येते कशी हे आपण शिकणार आहोत पुढच्या एपिसोडला. अतिशय उत्कंठावर्धक एपिसोड आहेत ना, तुम्हाला चांगलं शिकायला मिळतं आहे की नाही? माझे एपिसोड सगळे बघा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढच्या एपिसोडसाठी पंचांगासह तयार राहा. आपण शिकूया
कुंडली कशी होते तयार. तोपर्यंत बाय बाय.